नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आले आहेत डॉक्टर प्रांजल. हर्से नावाची एक स्टार्टअप आहे. आय थिंक डिसेंबर 2022मध्येच तिने हे चालू केलं आहे. तर तिच्याबरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत आणि तिच्याकडनं ऐकणार आहोत की हर्से एक्झॅक्टली काय आहे आणि तिचे जे प्रोडक्ट्स आहेत ते मोस्टली वेलनेस, हेल्थ या रिलेटेड आहेत. तर त्याचीसुद्धा आपल्याला किती कमी माहिती आहे किंवा अजून अधिक माहिती कशी मिळवली पाहिजे याविषयी आपण बोलणार आहोत. डॉक्टर प्रांजल, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. Thank you so much. तो हर्से, व्हॉट इज हर्से? So Hersey is actually our brainchild and माझं असं समज होतं की आजकाल सगळे प्रोडक्ट्स जे तुम्ही बघाल मार्केटमध्ये आर इदर कॉस्मेटिक प्रोडक्ट्स किंवा युअर डेली एसेन्शियल्स. त्याच्यामध्ये आज आपल्याकडे सोपपासून शॅम्पूपासून आपण सगळीकडे खूप प्रगती केली आहे. पण वेन इट कम्स टू पर्सनल हायजीन किंवा इंटिमेट हायजीन तिकडे आपण अजूनही खूप रिग्रेसिव्ह आहोत. आपण अजून प्रोग्रेस नाहीच केलाय त्याच्यामध्ये काही. आणि सो दॅट वॉज एक सेगमेंट जिकडे अजून खूप जास्त अवेअरनेसची गरज आहे आणि दॅट इज अ व्हेरी निश मार्केट. सो तिकडे आपल्याला एक होल्ड करायचा होता आणि आम्हाला अवेअरनेस जनरेट करायची होती. वी वॉन्टेड टू गिव्ह गुड प्रोडक्ट्स इन द मार्केट, बोथ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह वाईज. सो दॅट इज वेन हर्से केम इन टू एक्झिस्टन्स. आणि वाय द नेम हर्से? बिकॉज इट इज अ वुमन बेस्ड प्रोडक्ट अँड वी वॉन्टेड इट टू बी हर से, म्हणजे तिची गरजा काय, तिचं म्हणणं काय, अ प्रोडक्ट विच इज फॉर हर बाय हर. सो त्याच्यामध्ये दॅट्स वाय वी केम अप विथ द नेम हर्से. आता जे तू प्रोडक्ट्स म्हणतेस तर त्याची जर का आपल्याला कॅटेगरी आणि रेंजेस जर सांगितलेस तू तर म्हणजे ऑडियन्सला एक अंदाज येईल की हर्सेमध्ये त्यांना काय बघायला मिळेल. आणि ऑब्व्हियसली आपण हर्सेची वेबसाईट असेल, इंस्टाग्राम हँडल असेल, ते एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण डेफिनेटली इन्सर्ट करूच या. पण काय रेंज ऑफ प्रोडक्ट्स आहेत? आता आपल्याकडे सध्या इंटिमेट हायजीन एक रेंज आहे. त्याच्यामध्ये मग एक हेअर रिमूव्हल रुटीन म्हणून एक रेंज आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर बॉडी केअर आणि स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे आणि एक इंटिमेट वेलनेसची एक रेंज आहे. राईट. सो त्याच्यामध्ये टू बायफरगेट जर करायला बघितलं आपण तर आपण इंटिमेट वॉश याचे 5 व्हेरियंट्स आपण लॉन्च केले आहेत. सो बाय इच कन्सर्न रिलेटेड आपण एक इंटिमेट वॉश लॉन्च केला आहे. युजली तुम्ही आता मार्केटमध्ये जर बघाल तर खूपच कमी ब्रँड्स आहेत जे इंटिमेट वॉश देत आहेत. त्यातल्या त्यात सगळीकडे एक जनरलाइज्ड 1 किंवा 2च व्हरायटीज आहेत विच इज कम्प्लिटली जनरलाइज्ड फॉर युअर बॉडी. कुठल्याही कन्सर्नसाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर इंटिमेट वॉश नाही दिलेला आहे. जसं फेस वॉश आज तुम्ही बघाल तर सेन्सिटिव्ह स्किन, ऑइली स्किन आहे, कॉम्बिनेशन स्किन आहे, पिंपल ओरिएंटेड किंवा पिंपल प्रोन स्किन आहे, त्याच्यासाठी भरपूर व्हरायटीज आहेत. बट समथिंग विच इज सो इम्पॉर्टंट फॉर अ बॉडी लाईक इज इंटिमेट हायजीन, त्याच्यासाठी काही एक व्हेरियंट्स जास्त नाही आहेत. सो आम्ही त्याच्यासाठी 5 वेगवेगळे व्हेरियंट्स लॉन्च केले आहेत. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड्स एक लॉन्च केले आहेत विच इज कम्प्लिटली 100% natural and biodegradable. Okay. So the part of the sanitary pad that comes in contact with your body is also cotton, and from the sleeve also everything is biodegradable. So it is safe for the environment आणि safe for your body as well. त्यानंतर आमच्याकडे मग एक डिपिगमेंटेशन क्रीम आहे विच इज ॲक्च्युली व्हेरी हेल्पफुल की तुमच्या चेहऱ्यावरती कुठे अनइव्हन स्किन टोन असेल, कुठे डाग वगैरे आले असतील, डार्क सर्कल्स असतील, डार्क स्पॉट्स वगैरे असतील तर त्याला नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्सनी आपण त्याला कसं कमी करू शकतो नॅचरली अँड विच इज अ लॉंग टर्म इफेक्ट. असं नाही की तुम्ही क्रीम वापरणं सोडून दिलं की परत येणार डार्क स्पॉट्स वगैरे, असं काही नाही आहे. त्यानंतर आपल्याकडे ब्रेस्ट एनहान्समेंट क्रीम्स पण आहेत विच इज ॲक्च्युली हेल्पफुल फॉर वुमेन ऑफ ऑल एजेस. ऑर ॲक्च्युली आमची जी प्रोडक्ट रेंज आहे दॅट इज ऑल्सो कम्प्लीट वुमन वेलनेस. सो इट इज रेंजिंग फ्रॉम अ teenager who's 18 years old, like an adult who's an 18 years old, till women who are in their 50s to 60s can also use it. So it is not only for particularly एकच age group किंवा एकच segment of women साठी. Right. Then we have pregnancy care also, in which we have anti-chafing and rash cream. We have stretch marks cream as well. आणि त्यानंतर आमच्याकडे स्टिम्युलेटिंग ऑइल्स आणि लुब्रिकेटिंग ऑइल्स पण आहेत. सो कम्प्लीट बास्केट इज अराउंड ऑफ 17 to 18 प्रोडक्ट्स. नाईस. सो आता ह्याच्यात एक म्हणजे मी प्रोडक्ट्सची जेव्हा लिस्ट ऐकत होतो त्याच्यामध्ये या इंटिमेट वॉश, इंटिमेट केअर, इंटिमेट
हेल्थ वुमन ओरिएंटेड याच्याविषयी माहिती कम्पॅरेटिव्हली कमी आहे आपल्याकडे, असं आपण म्हणू. हो. तर त्याच्यामध्ये 2 फॅक्टर दिसतात युजली, की एकतर ती माहिती ऑथेंटिक कुठनं मिळेल हे माहिती नसतं आणि त्यामुळे इग्नोरंट असतात. आणि आत्ता मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तर याविषयी मी जास्त रिसर्च करणार नाही किंवा कुठल्या डॉक्टरला जाऊन भेटणार नाही, अशी एक टेंडन्सी असते. तर थोडंसं ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने तू ऑडियन्सला सांगू शकतेस का, की ह्या गोष्टी किती गरजेच्या आहेत? किंवा बऱ्याचदा असं होतं की फिमेल, जसं तू म्हणजे नावातच तुझ्या आहे की तिचा से जो आहे, हर से, तर तो बऱ्याचदा ऐकला जात नाही. तर इथे मला असं विचारायचं आहे की मेल आणि फिमेल दोन्ही आपले जे ऑडियन्सेस आहेत, त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय टाईपची माहिती गोळा करायला हवी, ज्याच्यातनं त्यांचं पर्सनल हायजीन इम्प्रूव्ह होईल. आणि काही प्रोडक्ट्स माझ्या मते तुझ्याकडे असे असतील की जे रेग्युलरली वापरले, तुम्हाला काही प्रॉब्लेम जरी नसेल तरीसुद्धा रेग्युलरली वापरल्याने तुमची हेल्थ चांगली राहील, लाँग टर्म चांगली राहील. तर यासाठी तू काय सांगशील? आणि एस्पेशली मला मेल ऑडियन्सला पण सांगायचं आहे की हे आवर्जून ऐका, कारण की जर तुमची फिमेल पार्टनर इफ शी इज नॉट टेकिंग केअर ऑफ पर्सनल हायजीन, तर तुम्ही आपणून तिला सांगायला पाहिजे की ह्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये, तर यू कॅन ट्राय किंवा यू कॅन बाय. तर त्याविषयी तू थोडंसं सांगा मला. तुमचा प्रश्न खूप मोठा होता आणि ॲक्च्युली टॉपिकच खूप इलॅबरेट आहे. जसं आपण हे टॉपिक इतकं कमी डिस्कस केलेलं आहे की याच्यावरती एक पॉईंट धरून पण तासनतास आपण खूप जास्त डिस्कशन करू शकतो. आय थिंक माझ्या मते टू स्टार्ट विथ आपल्याला घरी एक एन्व्हायरमेंट असं क्रिएट केलं पाहिजे, बोथ फॉर मेन अँड फॉर वुमेन, फॉर अ फादर, फॉर अ डॉटर, की तुम्ही अशा विषयांबद्दल मोकळेपणे बोलू शकता. कारण का आतापर्यंत तो स्टिग्मा कसा आहे की समजा तुम्हाला पिरियड आलेत, वडिलांसमोर बोलायचं नाही. आज पिरियड्स आहे, आईच सॅनिटरी पॅड आणून देणार, पप्पा हे काही करणार नाही. त्यांना लाज वाटते किंवा मुलींनी असं त्यांना काही सांगावायचं पण नाही किंवा विचारायचंही नाही किंवा काही करायचंही नाही त्याबद्दल. सो हा जो एक स्टिग्मा आहे, दॅट फर्स्ट वी नीड टू रिमूव्ह अँड वी नीड टू बी कम्फर्टेबल टॉकिंग अबाउट समथिंग विच इज सो नॅचरल. नथिंग इज अननॅचरल इन दिस प्रोसेस, राईट? आणि त्याच्यानंतर इवन टुडे देर आर वाईफ्स हू आर हेजिटेंट टू टॉक टू देअर ओन हजबंड, इवन दे बिंग द लाईफ पार्टनर. सो हे आपल्याकडे आधीपासून कुठेतरी एवढ्या वर्षांपासून ते आलेलं आहे. आईच आपल्या मुलीला बोलते की हे सगळ्या विषयांबद्दल बोलायचं नाही आपण, राईट? सो आणि इंटिमेट हायजीन हा आत्ता आलेला प्रकार आहे. त्याच्या रिलेटेड आजार जे आहेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स, हे खूप आधीपासून आहेत, पण त्याच्यासाठी आपण कधीच काही केलं नाही. फार तर आपण डायरेक्टली गायनेकोलॉजिस्टकडे जाणार, त्यांना सांगणार आम्हाला असा असा त्रास आहे, ते तुम्हाला अँटीबायोटिक्स देतील, काही अँटी फंगल पावडर्स वगैरे देतील आणि तुम्हाला क्रीम्स देतील. ते झालं, इन्फेक्शन निघालं की तुम्ही परत नॉर्मल रुटीनवरती लागतात. पण ते इन्फेक्शनच मुळात होऊ नये त्याच्यासाठी कोणी काही बोलतच नाही. वाय इज प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर नॉट अप्लाइड इन दिस सेगमेंट? सो इंटिमेट वॉश जेव्हा, म्हणजे आमचं ॲक्च्युली इतकं स्ट्रॉंग बिलीफ आहे की जेव्हा प्रत्येक घरामध्ये आज शॅम्पू आणि सोप आहे, जेव्हा प्रत्येक घरामध्ये इंटिमेट वॉश पोहोचेल ॲज अन डेली एसेन्शियल हायजीन नीड, that is the time when we'll say ki as Herse, as a company, we have established and we've won. Nice. Because this is so important. Right. आज आणि आता भरपूर वर्षाआधी का 10 वर्षाआधी बघा तुम्ही, 10-15 वर्षाआधी शॅम्पू कोणाकडेच नव्हता. सगळ्यांना माहिती होतं डेटॉल आहे, लाईफ बॉय आहे, शिकाकाईचे साबण आहेत, वरतून खाली ते वापरा, झालं. दॅट वॉज द स्टेज जेव्हा त्यांनी बोलले नाही, शॅम्पू नीडेड आहे, तुमच्या स्कॅल्प, तुमचे हेअरची क्वालिटी दॅन युअर स्किन अँड रिक्वायरमेंट्स वेगळे आहेत. सो तेव्हा शॅम्पूचं अवेअरनेस आलं. मग शॅम्पूचे एवढे प्रकार आले, एवढी कंपनीज आले. शॅम्पू नंतर कंडिशनर आलं, कंडिशनर नंतर हेअर सिरम आलं, हेअर मास्क आलं. सो हाऊ वी हॅव प्रोग्रेस्ड, आणि ते लोकांनी हळूहळू एक्सेप्ट केलेलं आहे ओव्हर द इयर्स नाव. सो फॉर इंटिमेट वॉश अँड इंटिमेट हायजीन वी आर ॲट दॅट स्टेज जेव्हा आपल्याला अवेअरनेस पासून, गरज पासून सगळं निर्माण करायचं आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एक्सेप्ट इट फर्स्ट की येस आय एम हॅव्हिंग इश्यूज अँड येस दिस इज नीडेड फॉर माय वेलनेस, फॉर माय हेल्थ. आता आमच्या स्टॅटिस्टिक्सच्या प्रमाणे सॅनिटरी पॅड्स कित्येक कंपनीज विकतायत आणि किती वर्षापासून विकतायत आणि भरमसाठ त्यांनी पैसा ओतला आहे त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजमध्ये. स्टील इफ यू गो ऑन द इंटरनेट अँड सी द स्टॅटिस्टिक्स, इवन इन द अर्बन सिटीज
only 55 to 60% penetration is there as per the usage of sanitary pads. Rest people are still using some cloth or some other methods which are not very hygienic and which are very dangerous for the women's health. They end up removing of uterus. They end up having multiple fertility issues, multiple menstruation issues. सो हे इश्यूज आहेत, पण कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही. आणि अर्बन सिटीजमध्ये वेअर इच अँड एव्हरी मेल अँड फिमेल इज सो एज्युकेटेड अँड वर्किंग, तिकडे 55 to 60% आहे. रुरल एरियाजमध्ये तर अजून पर्सेंटेज ड्रॉप होऊन 29% वरती येतो, जिथे ते अजूनही घाणेरडा कपडा वापरतायत, माती वापरतायत, पत्ते वापरतायत, काही पानं वगैरे वापरतायत. आणि तिकडे तर म्हणजे खाली बसून शेतात काम करून ऊस वगैरे कापण्यात येतो. तर त्याच्यामध्ये त्यांचं जे व्हाजायनल ऑर्गन्स वगैरे असतात आतमध्ये, ते सगळे खाली येऊन डिस्ट्रॉय होऊन डॅमेज होतात. त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला एवढा त्रास होतो. वाय? बिकॉज जस्ट एक बेसिक हायजीन नाही मेंटेन केलेली आहे. आणि आज आपल्या अर्बन सिटीजमध्ये पण देर इज सो मच, आपण सासू सासरे एकत्र असतात, त्याच्यामध्ये एक हेजिटन्स असतो. रुरल सिटीजमध्ये तर अजूनच आहे. बरोबर, अजूनच तुमचं कम्फर्ट लेवल अजून कमी होऊन जातं. राईट. आणि सो दॅट इज वन ऑफ द एक लॅग आहे मध्ये, वेअर वी नीड टू बिल्ड द ब्रिजेस. करेक्ट. सो आय थिंक हा ब्रिज मोस्टली इन्फॉर्मेशन शेअरिंगनी होईल, जितकी जास्त साध्या भाषेत, सोप्या भाषेत, समजेल अशा भाषेत. कारण आता तुमचं प्रोडक्ट जे आहे ते ऑब्व्हियसली पॅन इंडिया त्याचा रीच असायला पाहिजे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये सुद्धा कॉन्टेंट जनरेशन करणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही जेव्हा ॲज अ कंपनी कॉन्टेंट क्रिएट करताय, तर तिथे एक्झिबिशन्समध्ये पण पार्ट तुम्ही घेताय की तिथे रीच थोडासा वाढेल. तर त्याचे एक्सपिरियन्सेस कसे होते? म्हणजे वन्स यू स्पीक विथ द ऑडियन्स की या टाईपचे प्रोडक्ट्स आम्ही सेल करतोय असं जेव्हा तुम्ही सांगता, तर त्यावेळेस लोकांची रिॲक्शन काय होती? आणि किती लोकांना असं वाटलं की अरे हां, हे आम्हाला माहिती नाहीये, तर वी कॅन डेफिनेटली ट्राय दिस आउट. आणि मग तिथनं ॲक्च्युली कारण सुरुवात होणार आहे टू ब्रिज दॅट गॅप, जे आत्ता तू सांगितलंस. राईट. सो ऑनेस्टली एक्झिबिशन जेव्हा आम्ही लॉन्च केलं आमचं ब्रँड तिकडे, सो आम्हाला मिक्स्ड व्हरायटीज ऑफ पीपल मिळाले. काही लोक होते ज्यांना या इंटिमेट वेलनेसबद्दल माहिती होतं, पण त्यांना त्याची गरज वाटत नव्हती, की आम्हाला गरजच नाही, आम्हाला काही त्रासच होत नाहीये त्याचा, किंवा तो यूज करून किंवा न करून आम्हाला आमच्या लाईफमध्ये काहीच फरक पडत नाहीये, आम्हाला नाही घ्यायचंय. काही होते ज्यांना माहिती होतं आणि ते समोरून येत होते, प्रोडक्ट्सबद्दल विचारत होते, त्यांना आमचं पॅकेजिंग आवडत होतं, आमचे इन्ग्रेडियंट्स वगैरे, कंटेंट वगैरे आवडत होते, आणि प्राइस पॉईंट ऑफ व्ह्यू पण त्यांना ते कन्व्हिन्सिंग वाटत होतं, ते घेऊन जात होते. काही असे होते जे वयस्कर लोक होते, ज्यांच्याकडनं आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती की त्यांना याच्याबद्दल काही माहिती असेल. सरप्राइझिंगली त्यांना माहिती होतं आणि ते समोरून येऊन विचारत होते, अँड दे वर व्हेरी हॅपी विथ द प्रोडक्ट्स, आणि ते कन्व्हिन्स होऊन जात होते. काही असे लोक होते ज्यांना, जसं मी म्हटलं, काही अवेअरनेसच नव्हती. तर तिकडे टेबल चेअर्स वगैरे आम्ही एक छान असं कन्सल्टिंग सारखं बनवलेलं होतं. तिकडे आणून आम्ही त्यांना व्यवस्थित समजवत होतो. ते छान कन्व्हिन्स होत होते. कन्व्हिन्स झाल्यानंतर त्यांनी प्रोडक्ट्स नेलेले आहेत. आणि काही प्रोडक्ट्सचे तर आम्हाला इतके छान फीडबॅक्स आलेत की ते आजूबाजूला राहणारी लोकांनी दुसऱ्या दिवशी परत आम्हाला सांगितलं किंवा तुमचे प्रोडक्ट्स खरंच खूप छान आहेत, मी माझ्या काकूंना आणलंय, माझ्या मावशींना आणलंय, त्यांनाही तुमचे प्रोडक्ट्स हवेत वगैरे, तर खूप छान आहे, आम्हाला अजून हवेत वगैरे. राईट. नाही, वर्ड ऑफ माउथनी तर खूप जास्त चांगलं पेनिट्रेशन होईल डेफिनेटली. आता हर्से प्रोडक्ट रेंजमधले मला असा एक प्रश्न पडला की एक 4-5 प्रोडक्ट्स किंवा एक बंच ऑफ प्रोडक्ट्स असे आहेत का की जे लोकांनी डेफिनेटली जाऊन बघितले पाहिजेत, आणि त्याचा साधारण आपल्याला एक काय म्हणतात इसेन्शियल किट जर तुला बनवायचं असेल तुझ्या प्रोडक्ट रेंजमधनं, की जे प्रत्येक हाऊसहोल्डमध्ये असलंच पाहिजे, तर त्या काय काय गोष्टी असतील आणि एक बेसिक त्याचं कॉस्टिंग काय असेल? ओके. तर जर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाल, विच इज www.hersey.in, तर त्यावरती तुम्हाला आमचे सगळे प्रोडक्ट्स तर दिसतीलच. त्यातनं आम्ही एक 3 हॅम्पर्स पण ॲक्च्युली ऑलरेडी बनवलेले आहेत, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस प्रोडक्ट्स. सो त्यामध्ये तर एक आपलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही प्रेग्नन्सी किट एक बनवलेला आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये एक अँटी चाफिंग आणि रॅश क्रीम आहे, एक इंटिमेट वॉश आहे, आणि एक अँटी स्ट्रेच मार्क क्रीम आहे. सो दॅट इज वन किट जे आम्ही बनवलेलं आहे. तर ते
आम्ही MRP पेक्षा एक 20-30% डिस्काउंट देऊन आता साधारणतः $899 आम्ही तो एक कॉम्बो हॅम्पर देतोय. नाईस. आणि जसं तुम्ही विचारलत, की असं कुठलं प्रोडक्ट्स पाहिजे जे एव्हरीडे तुमच्या घरी असू शकतात. सो त्यातलं वन अगेन आय एम गोइंग टू वाउच फॉर आवर इंटिमेट वॉश. त्याच्यामध्ये ही 5 व्हेरियंट्स आहेत. सो द एनी व्हेरियंट दॅट यू थिंक इज सुटिंग फॉर यू ते तुम्ही प्रोडक्ट घेऊ त्या शकता. व्हेरियंट्स बद्दल थोडंसं सांगू शकता? सो त्या व्हेरियंट्समध्ये आमच्याकडे कसं आहे, एक डिओड्रायझिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या व्हॅजायनल एरियामध्ये जर कुठे काही फाऊल स्मेल वगैरे येत असेल, सो फॉर यू टू स्मेल फ्रेश अँड यू नो नॉट एम्बॅरस युअर सेल्फ ऑर people around you because of the unpleasant smell that comes sometimes. सो त्याच्यासाठी आम्ही एक डिओड्रायझिंग वापरलेलं आहे. त्यानंतर एक आमच्याकडे प्रोटेक्टिंग म्हणून एक आहे. सो प्रोटेक्टिंग ॲक्च्युली वर्क्स ऑन यू नो promoting more good bacteria into your vaginal area and reducing the amount of bad bacteria. So it actually starts the growth of good bacteria, which is the lactobacillus bacteria which is there. आणि त्याच्यासाठी एक आहे, so which we are actually promoting for the pregnancy section, because जे मदर्स असतात त्यांनी रिसेंटली डिलिव्हर वगैरे केलं असतं, सो यू नो दे शुडंट बी एनी प्रोन टू एनी इन्फेक्शन्स ऑर एनिथिंग, त्यासाठी. त्यानंतर मग आमच्याकडे प्रोबायोटिक आहे. त्यानंतर सॅनिटरी पॅड्स ॲज आय सेड. सो त्याच्यामध्ये पण आमचे 2 व्हेरियंट्स आहेत, XL आणि XXL साईज आहे त्याच्यामध्ये. ॲज आय सेड दे आर 100% नॅचरल अँड बायोडिग्रेडेबल, आणि त्यांची सोकिंग कपॅसिटी पण 200 ml ऑफ फ्लुइडपर्यंत आहे. आणि सो लीक वगैरे काही होत नाही, आणि तुम्हाला युजली बाकीचे पॅड्स वापरल्यानंतर जे रॅशेस वगैरे येतात किंवा डिस्कम्फर्ट होतं, रेडनेस वगैरे येतं, तो काहीच येत नाही, बिकॉज इट बिंग नॅचरल अँड बायोडिग्रेडेबल. नंतर आम्ही एक फॅब्रिक स्टेन रिमूव्हर म्हणून काढलं आहे, विच इज मोर ऑफ अ ब्लड स्टेन रिमूव्हर. जसं युजली वेन यू आर इन टू युअर मेन्स्ट्रुअल पीरियड समटाईम्स यू नो रक्ताचे डाग वगैरे लागतात, आणि रक्ताचे डाग खूप कठीण असतात निघायला. सो त्याच्यासाठी आम्ही एक छान फॉर्म्युलेशन बनवलं आहे, विच इज फ्रॉम नीम एक्स्ट्रॅक्ट्स अँड एव्हरीथिंग, नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्सनी, ज्याच्यामध्ये ब्लीच वगैरे काही नाही आहे. सो तुमचं जे नॅचरल फॅब्रिकचं जे शाईन असतं किंवा जो कलर असतो तो फेड होत नाही. ॲट द सेम टाइम इट इज व्हेरी इफेक्टिव्ह, आणि ते तुमचे रक्ताचे सगळे डाग निघून जातात. बीट युअर जीन्स, युअर फेवरेट लॉन्जरे, तुमची बेडशीट्स, काउच, एनिवेअर. आणि रक्तासकट इट कॅन रिमूव्ह युअर टी, कॉफी, मेकअप, ऑल स्टेन्स कम्प्लिटली. आणि नुसतं मिस्ट फॉर्म्युलेशनमध्ये आम्ही बनवलेलं आहे त्याला. सो यू जस्ट स्प्रे इट ऑन युअर स्टेन्ड क्लॉथ, रब करून एक 10-15 मिनिटासाठी ठेवा, नॉर्मल वॉश करा, ऑल युअर स्टेन्स विल बी गॉन. आणि त्याचं ॲक्च्युली एक्झिबिशनच्या टायमाला मी एक लाईव्ह व्हिडिओ टेलिकास्ट केलेला टेलिव्हिजनवरती, आणि वी डिडंट वॉन्ट एनी फेकनेस टू बी सीन. सो आम्ही तिथे नीडल्स ठेवलेले, जिथे आम्ही स्वतःला नीडल प्रिक करत होतो, आमच्या स्वतःचं रक्त आम्ही क्लॉथवरती टाकत होतो. इट वॉज अ व्हाईट क्लॉथ ॲज वेल ॲज अ मल्टी कलर्ड क्लॉथ, सो दॅट पीपल सी दॅट इट इज बिलिव्हेबल. असं नाही की काहीतरी उगाचच मार्केटिंगसाठी करतायत वगैरे. सो तो लूपमध्ये तो व्हिडिओ सतत चालत राहायचा, की इट्स ॲक्च्युली वर्किंग अँड वी आर यु नो डिलिव्हरिंग व्हॉट वी आर क्लेमिंग. असं ती फॅब्रिक स्टेन रिमूव्हर इज ऑल्सो समथिंग जे तुम्हाला पूर्ण घरामध्ये बायकापासून मुलांपासून सगळे वापरू शकतात त्याला. आणि दॅट इज ॲक्च्युली MRP फॉर अराउंड 175 असो, पण आम्ही डिस्काउंटेड प्राईसमध्ये त्याला 125ला देतोय, विच इज अगेन अ व्हेरी अफोर्डेबल प्राईस रेंज फॉर एव्हरीबडी टू हॅव. सो या इंटिमेट हायजीन फॉर मेन, हा सेगमेंट पण बऱ्यापैकी इमर्जिंग आहे. तर डू यू प्लॅन टू स्टार्ट ऑफ विथ दोज प्रोडक्ट्स एज वेल? Eventually maybe, but that I think would go under his say. Oh, nice. कारण का right now we are very much focused on women empowerment and raising women's voices and working towards them. Correct. And so we have a complete women's range right now, and I mean आम्हाला अजून प्रोडक्ट्स भरपूर काही टाकायचे आहेत आमच्या बास्केटमध्ये. सो येस, मेन्स इंटिमेट हायजीन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्याच्यासाठी मे बी इन द फ्युचर शुअर आपण दुसरा पॉडकास्ट करू शकतो. डेफिनेटली. आता स्टार्टअप जेव्हा तुमचा असतो त्यावेळेस बरेचसे चॅलेंजेस, आपण त्याला म्हणण्यापेक्षा बरेच कन्स्ट्रेंट्स समोर दिसत असतात. म्हणजे राईट फ्रॉम बिल्डिंग अप द वेबसाईट असेल, डिलिव्हरिंग द प्रोडक्ट्स असेल, तर या सगळ्या गोष्टी होतच असतात. आणि त्याच्यात एक पार्ट असतो की आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक किंवा सोशल मीडिया ओव्हरऑल चॅनल्सवरनं कॉन्टेंट हे डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. तर करंटली आर यू फेसिंग एनी चॅलेंजेस ऑन दोज पार्ट, किंवा काय प्रॉब्लेम्स दिसले आणि त्याचं सोल्युशन कसं काढलं, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल.
एस्पेशली फ्रॉम द ई-कॉमर्स पॉइंट ऑफ व्ह्यू? सिन्स इट्स अ स्टार्टअप आणि आमच्यासाठी हे सगळं कम्प्लिटली नवीन होतं, रॅदर खूप ओव्हरवेल्मिंग होतं. सो थोडंसं ॲक्च्युली बॅकग्राऊंड देण्यासाठी आमची ऑलरेडी एक एक्झिस्टिंग कंपनी आहे, लाईफ ऑन लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांचं प्रोडक्ट आहे ग्लॅम अँड ग्लोरी. सो आमचं ॲक्च्युली कॉस्मेटिक्समध्येच आहे ग्लॅम अँड ग्लोरी पण, आणि याचे भरपूर एक 50-60 प्रोडक्ट्सची बास्केट रेंज आहे आमची, जी आम्ही स्वतःच डेव्हलप, फॉर्म्युलेट आणि मॅन्युफॅक्चर केली आहे. आणि ती आम्ही सिन्स द पास्ट 8 years आम्ही हे एक्सपोर्ट करतोय. ओके. जसं साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये. सो आम्हाला याच्याबद्दल एक वेल डेप्थ नॉलेज पण आहे, आणि आमचा हे बिझनेस ऑलरेडी चालू होता ऑफ हाऊ टू फॉर्म्युलेट, मॅन्युफॅक्चर अँड मार्केट अँड डिस्ट्रीब्यूट इट टू आउट ऑफ इंडिया. बट इंडियामध्ये आमचं हे फर्स्ट टाइम आहे. सो द फॉर्म्युलेशन अँड एव्हरीथिंग इज अ गुड होल्ड ऑन अस, बिकॉज दॅट इज आर USP. पण ॲज यू सेड, ई-कॉमर्स किंवा डिजिटल मार्केटिंग हे आमच्यासाठी कम्प्लिटली नवीन आहे. तर वी फेस्ड चॅलेंजेस इनिशियली. राईट नाव पण आम्ही आमचे हँडल्स आम्ही स्वतःच हँडल करतोय, स्वतःच पोस्ट वगैरे करतोय. सो आम्ही जेव्हा यूट्यूबवरती असं रील स्क्रोल करतो तेव्हा खूप सोपं वाटतं बघायला, आणि खूप इंटरेस्टिंग वाटतं की अरे 30 seconds तर किती छान बनवलं, लवकर बनवलं वगैरे. पण जेव्हा स्वतः करायला जातो तेव्हा इमॅजिनिंग द कंटेंट आणि ॲक्च्युली मेकिंग द कंटेंट, त्याला किती कष्ट लागतात आणि किती टू अँड फ्रो करावं लागतं. आणि खूप सारे आजकाल सॉफ्टवेअर्स पण आहेत, आणि इंटरनेटवरती खूप काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण टू चूज द बेस्ट अँड ॲट द सेम टाइम विच इज इकॉनॉमिकल अँड फायनान्शियली सूदिंग फॉर अस, ते मिळवण्यासाठी आणि कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी आम्हाला थोडे चॅलेंजेस फेस झाले. बट इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी फॉर अस. आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचे क्रिएटिव्ह फ्लो खूप बाहेर आले. सो इट वॉज अ इंटरेस्टिंग गेम गोइंग ऑन. करेक्ट. सो आता वेबसाईटवरनं वेन समबडी ऑर्डर्स, आपण शिपिंग वगैरे पूर्ण इंडियाभर करतो? हो, आमच्याकडे ऑर्डर्स ऑलरेडी यायला सुरुवात झाली आहे. इट इज ऑनलाईन ऑल्सो ऑफलाईन. आमचं इंस्टाग्राम हँडल आहे हर्से इंडिया म्हणून. तर त्यामध्ये आम्ही पोस्ट टाकत असतो, ते ॲड्स बूस्ट वगैरे करत असतो. तर तिथूनही आम्हाला बरेच लोकांची मेसेजेस वगैरे येतात की तुमचे प्रोडक्ट्स खूप युनिक आणि इंटरेस्टिंग आहेत, तर आम्ही कसं बाय करू शकतो वगैरे असं. सो दोन्ही शिपिंग वगैरे पण सगळं चालू आहे. पॅन इंडिया वी आर अवेलेबल एव्हरीवेअर. नाईस. सो आता याच्यात इन्फ्लुएन्सर मार्केटिंग जर तुम्ही केलंय टेस्ट आउट इन्फ्लुएन्सर मार्केटिंग? आमच्या एक बकेट लिस्टमध्ये आहे ते, बट आम्ही स्टील अजून फायनलायझिंग स्टेजमध्ये आहोत. हू टू अप्रोच अँड हाऊ टू अप्रोच. सो आय गिव्ह यू अ व्हेरी सिम्पल ट्रिक फॉर दॅट, जी आपल्या लिस्नर्ससाठी पण उपयोगी पडेल. आणि ते बकेट लिस्टमध्ये न टाकता यू कॅन स्टार्ट राईट नाव. वन्स वी एंड दिस पॉडकास्ट यू कॅन स्पेंड 10 minutes ऑन इंस्टाग्राम अँड देन यू विल थँक मी लेटर. नक्कीच. की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हाऊ इट इज व्हेरी इझी ॲक्च्युली. सो फॉर स्टार्टअप्स, आता हे सगळं मी स्टार्टअपच्या दृष्टीने सांगतो. इझिएस्ट थिंग ऑन इंस्टाग्राम, स्पेंड 10 to 15 minutes एव्हरी डे DM करण्यामध्ये. ठीक आहे. सो नाव आता तुम्हाला कॉस्मेटिक्स, वुमन हेल्थ, फॅशन या सेक्टरमधले तुमचे लोक आहेत, म्हणजे युअर टार्गेट ऑडियन्स इज दॅट. सो यू नो की कुठल्या लोकांना तुम्हाला अप्रोच करायचं आहे. सो इट कुड बी फॅशन ब्लॉगर्स, हेल्थ ब्लॉगर्स, डॉक्टर्स, इन्फ्लुएन्सर पीपल म्हणजे अगदी सिम्पल की 10,000 फॉलोअर्सच्या वरती लोक आहेत, किंवा काही 8,000 फॉलोअर्सवरची लोक आहेत. दे कॅन बी शेफ्स, दे कॅन बी व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएटर्स, कॅन बी बँकर्स, कुड बी लोकल इन्फ्लुएन्सर्स, मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स, एनी टाईप ऑफ कॉन्टेंट क्रिएटर्स. बेसिकली 10,000 ते 15,000 फॉलोअर काउंट असलेले लोक पकडायचे. त्यांना DM करायचा, आणि एक सुरुवातीला स्टँडर्ड टेम्पलेट वापरू शकतेस तू, पण एक टेम्पलेट बनवून ठेवता येते इंस्टाग्राममध्ये. त्याच्यात थोडंसं अबाउट हर्से, अबाउट युअर टॉप 3 बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट्स आणि युअर वेबसाईट लिंक, आणि सांगायचं की आम्हाला हे तुम्हाला द्यायचे आहेत फॉर यू टू यूज इट फर्स्ट अँड देन लेट अस नो युअर फीडबॅक ऑन इट. ठीक आहे. इथे यू आर नॉट सीइंग की पोस्ट अबाउट इट, मेक अ रील, यू डोंट से एनिथिंग अबाउट दॅट. सो हे टेम्पलेट तुझ्याकडे सेट आहे. रोज म्हणजे लाईक रोज 10 ते 15 लोकांना किंवा नॉट 15, 10 लोकांना तरी इफ यू सेंड दिस, तू आठवड्यामध्ये 70 लोकांना हा मेसेज पाठवतेस.
करेक्ट. इथे स्टार्टअप असल्यामुळे सॅटर्डे संडे सुट्टी हे विसरून जायचं. त्यामुळे तू 70 लोकांना पाठवतेस. 10% जरी रिस्पॉन्स रेट पकडला तरी 7 लोक तुला आन्सर करणार आहेत आणि दे आर गोइंग टू शेअर देअर ॲड्रेस विथ यू. ठीक आहे. 2 ते 3 दिवसामध्ये तुला त्यांच्याकडे प्रोडक्ट पोचवायचं आहे विथ अ नाईस नोट ऑर समथिंग. म्हणजे जसं तू आत्ता एक पॅकेट मला दिलंस तशा टाईपमध्ये एखादी नोट त्यांना की थँक्यू नोट ज्याला आपण म्हणतो. स्लोली व्हॉट विल हॅपन इज 2-3 वीकमध्ये तुझ्याकडे 10-15 लोकांकडे तुझं ऑलरेडी प्रोडक्ट गेलं असेल. नाव जी लोक पैसे मागतायत त्यांना आपण प्रोडक्ट पाठवणार नाही कारण आपल्याकडे बजेट नाही असं आपण कन्सिडर करून चालू. पण मोस्टली ही सगळी जी मंडळी आहेत दे आर व्हेरी गुड कॉन्टेंट क्रिएटर्स आणि दे वॉन्ट टू हॅव कोलॅबरेशन्स विथ व्हेरियस स्टार्टअप्स. प्लस तुझा विषय असा आहे की एस्पेशली जर फिमेल इन्फ्लुएन्सर्स असतील तर दे वुडंट से नो. सो मी जे 10% पकडले ना ते 20-25% तुला रिप्लाय रेट पण मिळू शकतो. कधी कधी तू 70पैकी 50 लोकांना पण हे पाठवू शकतेस. नाउ व्हॉट विल हॅपन इज एकतर प्रोडक्टची इन्फॉर्मेशन तुझं एक्झिस्टिंग कॉन्टेंट हे ॲम्प्लिफाय होईल. सो द मेसेज दॅट यू आर ट्राईंग टू गिव्ह अबाउट वुमन्स हेल्थ आणि हायजीन हे ॲम्प्लिफाय होईल ड्यू टू ऑल दीज इन्फ्लुएन्सर्स. त्याच्यातनं ई कॉमर्सवरती किती ऑर्डर पडतील वगैरे हा खूप नंतरचा भाग आहे. पण युअर फर्स्ट चॅलेंज इज की इन्फॉर्मेशन ॲम्प्लिफाय झाली पाहिजे आणि दिस इज द इझिएस्ट मेथड बाय स्पेंडिंग ओनली 10 to 15 minutes एव्हरी डे ऑन इंस्टाग्राम. फॉलो दीज गाईज, सेंड देम DMs. मध्येच कोणी रिप्लाय नाही केला आणि इफ यू फील की हा माणूस किंवा ही व्यक्ती मला पाहिजे तर यू कॅन जस्ट नज हिम ऑर हर सेइंग की तू हॅव यू चेक्ड आवर साईट आणि वुड लव्ह टू हॅव युअर फीडबॅक. विदाउट आस्किंग टू पोस्ट they will post about you. They will add you as a collaborator. That's how your audience will also grow आणि तुझं प्रोडक्ट इन्फॉर्मेशन पण जाईल. इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग टू डू. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही. थँक्यू सो मच अँड व्हेरी युजफुल हॅक ऑल्सो जे खरंच इम्प्लाय करता येईल लगेच. हा कारण की सी द मोमेंट युल अप्रोच एनी एजन्सी ऑर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग कॅम्पेन जर का तुम्ही डिझाईन केलं तर बजेट विल गो ऑफ द चार्ट्स आणि त्याची सुरुवातीला तेवढी तयारी नसते. किंवा आपण असं म्हणतो की अरे 2-5 लाख रुपये घालून मला जर सेल नाही मिळाला कारण अल्टिमेटली सगळं टायअप होणार आहे तुझं सेलच्या दृष्टीने की विकले गेले नाहीत प्रोडक्ट्स तर काय करू. पण दिस इज द इझिएस्ट वे. मोस्ट ऑफ द इन्फ्लुएन्सर्स म्हणजे फॉर दॅट मॅटर शुड आय कॉल आउट द नेम बट लेट मी डू दॅट. आय एम शुअर शी इज नॉट गोइंग टू लिसन बट Malaika Arora, for example. You can shamelessly DM her. Whether she'll reply, we don't know. Correct. But it's worth taking a shot. What if she replies and she uses your product and she puts a nice video saying की अरे हे छान आहे, हे नवीन आहे किंवा हे असं मी वापरलं नव्हतं, वॉट एव्हर. सो माय पॉइंट इज की टेक दॅट चान्स. डोंट थिंक की अरे हे कसे रिप्लाय करतील. तुला जे वाटतंय त्यांना DM करत सुटायचं 15 ते 20 मिनिटं आणि इट्स अ इझी टास्क. एकदा टेम्पलेट झालं की यू कॅन रियूज दॅट टेम्पलेट आणि एकदा त्याची सवय झाली ना तुला इंटरॅक्शनची की यू विल देन प्रॉबब्ली नॉट इवन रिक्वायर अ टेम्पलेट. तू ऑफ हँड पटकन टाकू शकशील लोकांना की हे आहे. किंवा बऱ्याचदा कसं होतं की इफ यू स्पेंड 30 seconds लुकिंग ॲट देअर कॉन्टेंट देन यू कॅन पिकअप समथिंग विच सेज की अरे आय लव्ड युअर व्हिडिओ अबाउट skincare and would love to send you this depigmentation product that you have. So तसा कनेक्ट जर का झाला ना तर बघ पीपल इझिली कॅच युअर प्रोडक्ट्स. आणि मग बर स्टार्टअपच्या दृष्टीने काय तुला खर्च बेसिकली एवढाच आहे की प्रोडक्टचा खर्च आहे आणि शिपिंग बट विच इज वर्थ. सो असं हा. आणि मोस्टली व्हॉट अनदर टिप, सॉरी माझं थोडं मोठं होतंय पण युजफुल सांगताय तुम्ही प्लीज. नाही. सो टिप अजून अशी पण आहे की देर आर पीपल हू विल नाईसली से ऑर नाईसली आस्क की व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग. ठीक आहे. तर युजली माय अप्रोच वेन आय टेल द स्टार्टअप्स इज की यू अपफ्रंटली डू नॉट आस्क फॉर एनिथिंग. यू जस्ट से की मला हे प्रोडक्ट्स द्यायचे तुम्हाला कसे वाटतात मला फीडबॅक द्या आणि इफ यू लाईक द प्रोडक्ट्स डेफिनेटली यू शेअर इट ऑन युअर सोशल.
त्याच्यामध्ये डोंट गेट इन टू दिस शेड्यूल किंवा आस्कचं एक लिस्ट पाठवतात बरेच लोक की वी नीड 3 पोस्ट, यू शूड टॅग अस, आय नीड टू हॅव 1 रील वगैरे वगैरे. इथे जायचंच नाही. कारण जितके तुम्ही डिमांड्स वाढवाल तितकं ते म्हणतील की मग मला बजेट पाहिजे, म्हणजे यू पे मी 20,000 रुपीज, मग मी हे सगळं करतो. तर तिथे न जाता यू जस्ट से की मला प्रोडक्ट्स द्यायचे आहेत, आय वॉन्ट यू टू यूज इट, आणि इट्स वी आर प्रमोटिंग दिस वॉट एव्हर. तर अशा टाईपचं यू कॅन डेफिनेटली डू. आणि बिलीव्ह मी, इन कपल ऑफ मंथ्स युअर इन्फॉर्मेशन विल रीच टू अ व्हेरी वाईड ऑडियन्स. आणि मग जे ब्रँड बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो ते नथिंग बट इट इज लाईक की हर्से म्हणल्यावरती लोकांना माहिती असतं की हा मी हे कुठेतरी वाचलंय किंवा हे मी कुठेतरी बघितलंय. जेव्हा तुमची ही रिकॉल तयार होते त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक वाढणार आहे. ज्या लोकांनी वापरलंय त्यांचं वर्ड ऑफ माउथनी प्रोडक्ट्स जाणार आहेत. आणि हळूहळू जसे जसे तुमचे प्रोडक्ट्स ॲड होतील तसं नवीन ऑडियन्स सुद्धा ह्याच्यामध्ये जॉईन होणार आहे. असं म्हणून मी माझं व्याख्यान संपवतो. नाही, पण खरंच मला खूप आवडलं तुमच्याकडून ही इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. राईट राईट. समथिंग दॅट वी कॅन ऍक्च्युअली इमिडिएटली स्टार्ट वर्किंग ऑन. येस, पॉडकास्ट झाला, आता गाडीत बसलं की पहिले 15 मिनिटं डीएम यू वर. नेव्हर नो, आफ्टर फ्यू मंथ्स माझ्यासोबत मलायका अरोरा पण असू शकते येस, फॉर द नेक्स्ट पॉडकास्ट. और वी कॅन डू दिस की लिसनर्स प्लीज मेसेज मलायका अरोरा सेइंग दॅट यू शुड यूज हर्से प्रोडक्ट्स. नाईस, दॅट्स अ गुड crowd campaign that we can do. Good, Dr. Pranjal. So you are doing a fantastic job. Thank you so much. आणि I hope की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत तुझ्या कंपनी थ्रू जायला पाहिजे. नॉट बिकॉज यू हॅव प्रोडक्ट्स विच आर अलाइन्ड टू दॅट इन्फॉर्मेशन, बट ही इन्फॉर्मेशन अवेलेबल असणं आणि ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अवेलेबल असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. भरपूर रील्स बनव, भरपूर व्हिडिओज बनव, कारण ते सध्या जोरात जातात. तर त्यामुळे वी हॅव टू ॲडजस्ट द मीडिया दॅट वी आर टार्गेटिंग. आणि एनी कॉन्टेंट रिलेटेड ऑर एनी कॅम्पेन रिलेटेड हेल्प तुला जर वाटत असेल, काही विचारायचं आहे, तर डेफिनेटली यू कॅन आस्क मी एनी टाईम. नक्की. आणि आय होप की या एपिसोडमधनं अनेक लोकांना तुझी वेबसाईट बघायची इच्छा होईल. तर जाता आता लास्ट क्वेश्चन आपण घेऊ की इफ यू काय म्हणतात, हॅव अ लिमिटेड चॉईस आणि यू वॉन्ट टू पुश पीपल टू लुक ॲट 3 प्रोडक्ट्स दॅट दे शुड डेफिनेटली बाय फ्रॉम हर्से, तर ते 3 प्रोडक्ट्स काय असतील? फर्स्टली वुड बी अन इंटिमेट वॉश. दुसरं असेल आमचं डिपिगमेंटेशन क्रीम. नंतर असेल आमचं अँटी स्ट्रेच मार्क क्रीम आणि फॅब्रिक स्टेन रिमूव्हर और ब्लड स्टेन रिमूव्हर ॲज यू लाईक. सो ट्रू ऑन्टरप्रेनर. आय आस्क्ड फॉर 3 आणि तिने 4 प्रोडक्ट सांगितले. ऍक्च्युली मी सांगणार होते की अख्खी रेंजच आमची खूप छान आहे, तुम्ही सगळं एक्सप्लोर करू शकता. नाही, पण टॉप 4 प्रोडक्ट्स हे मी डिस्क्रिप्शन मध्ये डेफिनेटली याच्या लिंक्स पोस्ट करीन. अजून एक आम्ही इंटरेस्टिंग एक हॅम्पर लॉन्च केला आहे विच इज ऍक्च्युली अ हनीमून एसेन्शियल्स हॅम्पर, जे तुम्ही तुमच्या लव्ड वनसाठी आता देऊ शकतात बिकॉज व्हॅलेंटाईन्स डे इज अप्रोचिंग. सो त्यामध्ये वी हॅव अ नाईस इंटिमेट वॉश, वी हॅव अ लुब्रिकेटिंग जेल अँड अ स्टिम्युलेटिंग जेल. सो यू कॅन गिफ्ट युअर पार्टनर, युअर फियॉन्से, युअर लव्ड वन, एनीवन. आणि प्राइस खूपच कमी आहे, इट इज ओनली फॉर 199 आणि खूप छान सुंदर बॉक्सच्या पॅकेजिंगमध्ये ते येतं. सो आय एम शुअर युअर लव्ड वन विल बी इम्प्रेस्ड. नाईस. पण मग ह्या सगळ्याची माहिती त्यांनी कुठून घ्यायची? म्हणजे तुमच्या प्रोडक्ट पेज वरती ह्याची बरीच माहिती असू शकते. आमचं जसं मी सांगितलं इंस्टाग्राम हँडल आहे हर्से इंडिया इन कंटिन्युएशन, आणि आमची जी वेबसाईट आहे hurse.in त्याच्यावरती आमचे सगळे प्रोडक्ट्स लिस्टेड डाऊन आहेत. तिथे कॅटेगरी आहे गिफ्ट हॅम्पर्स म्हणून, त्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आमचे 3 गिफ्ट हॅम्पर्स दिसून येतील. त्यावरती क्लिक करून प्रोडक्ट डिटेल पेजमध्येच आम्ही ईच अँड एव्हरी प्रोडक्टची माहिती दिली आहे, त्याचं प्राइसिंग आणि कुठलं प्रोडक्ट आहे आणि त्याचे प्रोडक्टचे युसेज पण काय आहेत, सगळं सांगितलंय. सो लिसनर्स, आय रिक्वेस्ट यू की ही लिंक जाऊन तुम्ही नक्की चेक करा. आणि डॉक्टर प्रांजल, थँक्स अ लॉट फॉर कमिंग हिअर, टेकिंग आउट टाईम, आणि भरपूर ट्रॅव्हल करून तू आलेली आहेस. तर थँक्स अ लॉट आणि आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्लॅन्स. आणि जसं तू म्हणलीस की नवीन रेंज आली, नवीन प्रोडक्ट्स आले, नवीन ब्रँड अँबॅसेडर जर का तुला आला तर डेफिनेटली विल हॅव द सेकंड राऊंड ऑफ मंगळवार मार्केटिंग.
येस, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. चला मंडळी, तर भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग गेस्ट बरोबर गप्पा मारण्यासाठी पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत herse.in या साईटवरती जाऊन तुम्ही नक्की सगळे प्रोडक्ट्स चेक करा. तुम्ही जर हे प्रोडक्ट्स घेतले तर ते मित्रांना मैत्रिणींना सुद्धा सांगा, कारण टॉपिक पण फार इम्पॉर्टंट आहे आणि प्रोडक्ट्सही उत्तम आहेत. तर भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.